अर्थाने या आजच्या दिवसाचा अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी पाहतोय। अर्थात मेगा फायनल अनुभवणार आहोत। या मेगा फायनल करता दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असेल। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणारा खेळ मैदानामध्ये उतरवा आणि अर्थातच आपल्या संघ व्यवस्थापकांच्या, प्रशिक्षकांच्या, संघ मालकांच्या आणि रसिकांच्या मनामध्ये घर करा। राज आचार्याची ही चढाई, त्याला प्रत्युत्तर आकाश गायकवाड। पेन वॉरियर संघाकडून ही चढाई, मध्यरक्षकाला रनिंग हँडलचा प्रयत्न, हा परशु मंथन मात्रेचा खऱ्या अर्थाने भव्यत्वाने दिव्यत्वाने परिपूर्ण असलेला सोहळा हा आता मात्र समारोपाकडे वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळतोय। निश्चितच 8 संघ या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झाले, 8 आयकॉन या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्या 8 आयकॉन मधून 2 आयकॉन प्लेयर्स या वर्षाच्या आमने सामने आपल्याला भेटताना मिळत आहेत, बघायला मिळत आहेत। अर्थातच राज आचार्य विरुद्ध आकाश गायकवाड अशी लढत असेल। चढाई करता यावेळेस प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय। सुरुवातीच्या काही चढाया क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेणाऱ्या चढाया असतात, तर संपूर्ण लीग मध्ये तिसऱ्यांदा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर लढत देतात। डू आर डायरेक्ट राज आचार्याची चढाई, या चढाईमध्ये कुठल्या तरी संघाचं खातं उघडणार एवढं नक्की। हो हो, सुंदर। आता मात्र मंदार पाटील आलाच होता, यशस्वी पकड, गुणाचं खातं उघडलं पेन वॉरियर्सच्या मंदार पाटील उजवा कोपरा रक्षक, सक्सेसफुल टॅकल। प्रत्युत्तर असणार प्रशांत जाधवचं, डू आर डायरेक्ट। 6 डिफेन्स, मध्यरक्षक अभिजित भोरी, डावा कोपररक्षक मंथन आणि उजव्या कोपररक्षी कर्णधार गौरव नाईक। सक्सेसफुल टॅच, यशस्वी पकड, अभिजित भोरी मध्यरक्षक, सुंदर। पुन्हा एकदा राज आचार्याची चढाई, दोन्हीकडून यशस्वी पकड केलेला आहे। याचा अर्थ क्षेत्ररक्षण दोन्ही संघांकडे मजबूत। तर राज आचार्याची चढाई, क्षेत्ररक्षण खिळखिळ करण्याचा प्रयत्न, आणि आता मात्र आकाश गायकवाडला मात केले। आयकॉन खेळाडूवरती मात केली, यशस्वी चढाई घाई केली आकाश गायकवाडनं। प्रत्युत्तर कर्णधार ऋतिक पाटीलचं। खरं अर्थाने दोन्ही संघांच्या रसिकांच्या माध्यमातून, पाठीराख्यांच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद या अंतिम सामन्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। चढाई करता यावेळेस मात्र कर्णधार ऋतिक पाटील आपल्याला बघायला मिळतोय। याच अजिबाग तालुक्याचा सुपुत्र ऋत्विक यावेळेस मात्र ऍडव्हान्स आणि सक्सेसफुल होते प्रणय इंदुरकरच्या माध्यमातून लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स। मित्र तुला, कारण अतिशय महत्वाच्या या चढाईमध्ये तू पकड केलीस, प्रत्युत्तर गेला तर मात्र राज आचार्य आपल्याला बघायला मिळतोय। खऱ्या अर्थाने रसिकांच्या टाळ्यांचा गजर, शिट्या आणि आवाज निश्चितच आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये घुमताना आपल्याला बघायला मिळतोय। हो हो हो, या प्रयत्न सुंदर, राज जंगम, सुंदर टीम कॉम्बिनेशन, यशस्वी पकड राज जंगम कडून राज आचार्यला। ऐसा कहता है ईट फॉर द टैच, ईट का जवाब पत्थर से देना। प्रत्युत्तर प्रशांत जाधव। पेन वॉरियर्स संघाचा हा एक आघाडीचा चढाई बाजर म्हणून आपण खेळ पाहतोय। असा प्रशांत जाधव 6 डिफेन्स असेल। सुंदर शॉटच, बंद मात्रेवरची अटॅक, यशस्वी चढाई। आवाज
आता मात्र अनिरुद्ध भोसले हा आवाज आपल्याला सांगून जातोय या चढाईमधलं यश. प्रत्युत्तर दाखल राज जंगम या अभिजित भोईर अचूकरित्या अंडरकीच्या माध्यमातून अभिजित भोईर याला जिंकलं जात आहे. जबरदस्त खेळ राज जंगमच्या माध्यमातून. आता मात्र प्रत्युत्तर दाखल चिन्मय पाटील. खऱ्या अर्थाने मित्रांनो चिन्मय पाटील आणि पेंट संघाचं एक विशेष असं नातं आहे. कारण पेंट संघाचे जे प्रशिक्षक आहेत आता निलेश पाटील यांचा चिरंजीव प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेस मात्र माघारी करत नाही. प्रत्युत्तर दाखल ऋतिक पाटील कर्णधार. काय चालू मैदानामध्ये ऋतिक पाटील हम भी किसी से कम नहीं है असा सांगत वारंवार गुण टिपतोय. लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स. मित्रांनो निश्चित ज्या अंतिम सामन्याची अपेक्षा या ठिकाणी रसिकांना होती तशाच प्रकारचा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. अनिरुद्ध भोसलेची चढाई आक्रमक केली चढाई अनिरुद्ध भोसलेची. आणि बोनस गुणाची कमाई या चढाईमध्ये यशस्वी चढाई केली अनिरुद्ध भोसलेने. प्रत्युत्तर ऋतिक पाटीलचं सुपर टॅकलची लांबी सध्या असणार आवाज वायपर्सकडे. 3चा डिफेन्स ऋतिक पाटीलची चढाई. आणि आता मात्र पहिला आवाज देण्याची लांबी संधी आहे चेन वॉरियर्सला आवाज वायपर्सवरती. पाहूया अनिरुद्ध भोसले काय क्रिया करतोय हे पाहणं मोठं रंजक असणार आहे. आणि बोनस गुण अनिरुद्ध भोसलेने मिळवलाय. 1+2 3 पॉईंट्स मिळणार. पहिला ऑलआउट आवाज वायपर्सवरती. राज आचार्यची चढाई. एक गुणाची कमाई केली. निकेश खेळेला बाद केला आणि 1 गुण मिळवला आवाज वायपर्स संघाने. या वेळेस मात्र राज आचार्य प्रत्युत्तर दाखल ऋतिक पाटील. हा देखील मित्रांनो सहजासहजी माघार घेणारा खेळाडू नाहीये.
पेन वॉरियर्स 11 तर आवाज वायपर्स 7. 4 गुणांनी आघाडीवरती असेल पेन वॉरियर्स. चढाई करता ऋतिकची चढाई आपल्याला बघायला मिळते. 6चा डिफेन्स असेल यावेळेस मात्र गौरव नाईक त्या ठिकाणी थोडासा सज्ज असणार आहे आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल मात्र अनिरुद्ध भोसले. आवाज संघाची निश्चितच अनेक अपेक्षा या खेळाडूकडून असेल असा हा प्रचंड महत्वाकांक्षी खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. मागील 3 दिवस ज्या खेळाडूंनी या मैदानामध्ये धुमाकूळ घातला असा हा अनिरुद्ध भोसले आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर पदलयित त्याच्या पायातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आता मात्र रिक्त असे माघारी परतत प्रत्युत्तर देतोय प्रशांत जाधव. डू ऑर डाय. थर्ड रेट. तिसरी चढाई करो या मरो. यावेळेस बघूया कितपत प्रयत्न केले जातात प्रशांतच्या माध्यमातून. यावेळेस मात्र what a combination त्यांच्या पाठीत आवाज मात्र एक जबरदस्त सांघिक खेळ आपल्याला बघायला मिळाला. आवाज वायपर्सच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल राज आचार्य. पेन वॉरियर्स विरुद्ध आवाज वायपर्स हे 2 संघ मात्र या अंतिम फेरीमध्ये लढत देताना आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस मात्र पुरुष संघ सज्ज असेल क्षेत्ररक्षक पेन वॉरियर्स संघाचे. राजच्या माध्यमातून एक जरी चूक झाली तर देखील या ठिकाणी जेरबंद केली तर यामध्ये शंका नाही. गौरव पाटील मैदानाच्या बाहेर जातोय. दोन्ही संघाला 1-1 गुण मिळाला. यशस्वी पकड होती परंतु 1 गुण सुद्धा मिळेल आवाज वायपर्सला. ऋतिक पाटीलची चढाई बोनस पास असेल या चढाईसाठी. निश्चितच आयुष्याच्या वळणावरती प्रत्येकाला योग्य गायडन्स देणाऱ्या मित्राची आवश्यकता असेल. असाच कबड्डी क्षेत्रातील गायडन्स यावेळेस मात्र ऋतिकच्या मैदानाच्या बाहेर लाजवाब पद्धतीने वारंवार पत्रिकेचा नमूना करतोय आवाज वायपर्स संघ. अनिरुद्ध भोसलेची चढाई 10-12 2 गुणाची आघाडी पेन वॉरियर्सकडे. 5चा डिफेन्स बोनस ऑफ असेल या चढाईसाठी. यांनी या अगोदरच्या चढाईमध्ये बोनस गुण प्राप्त करून आपल्या संघाची आघाडी वाढवली होती असा अनिरुद्ध भोसले. 5चा डिफेन्स. प्रत्युत्तर राज संगमचे. आता मात्र राज आचार्य आपल्याला बघायला मिळतोय. आयकॉन खेळाडू आवाज वायपर्स संघाचा हा आयकॉन. निश्चितच आवाज वायपर्स संघासाठी ज्या खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेतली असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. राजच्या माध्यमातून 5चा डिफेन्स असेल. रायगडावरती खरे पसरले शिवरा यांच्या पायी आणि हेच आम्हा माणिक मोदी दुसरी दौलत नाही. खऱ्या अर्थाने अशाच प्रकारे या माणिक मोत्यांच्या स्वरूपामध्ये खेळाडू आपल्याला या रायगड जिल्ह्याला बघायला मिळतात. अर्थातच रायगड कबड्डी लीग 2025 पर्व पहिले आपण या ठिकाणी अनुभवतो. आकाश गायकवाडची चढाई 2 गुणाची आघाडी पेन वॉरियर्सकडे. उदंड प्रतिसाद कबड्डी रसिकांनी आजच्या शेवटच्या समारोपाच्या दिवशी या स्पर्धेला दिलेला आहे. बोनसची डिमांड होती. सामना मध्यंतरासाठी थांबतोय. मध्यंतरापर्यंत पेन वॉरियर्स 12. अनेक मान्यवरांचा शुभाशीर्वाद या शुभाशीर्वादात शास्त्रीय संपन्न होणार आहे. शास्त्रीय वाटचाल आरके नसतात सन्मान कबड्डीचा अभिमान रायगडकर
ही टॅगलाईन घेऊन मागच्या 3 दिवसापासून मागच्या 3 दिवसापासून दूर आणणार रसिक प्रेक्षक या ठिकाणी या कबड्डीच्या स्पर्धेचा आनंद आस्वाद घेत आता पहिली जिल्ह्यातील त्यांच्या उत्तम नेतृत्वाखाली त्यांच्या संकल्पनेतून सुप्राताई पाटील यांच्या सूक्ष्म निरीक्षणाखाली या स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन केलं जातं। या स्पर्धेला अनेक मान्यवरांची विनंती करतो। रायगड कबड्डी लीगचे वरसाहेब आपल्याला विनंती आहे, आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। मी चित्राताई पाटील आपल्याला विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान सत्कार आणि स्वागत करायचं आहे। मागच्या 4 दिवसापासून आता यावेळेस मात्र राज आचार्य मैदानामध्ये घुमातोय घालतोय, रसिकांची प्रचंड साथ त्या खेळाडूला बघायला मिळते। धन्यवाद पवार साहेब। रिलायन्स इंडस्ट्रीचे उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले शिबीर पवार या स्पर्धेसाठी आपल्याला आपले धन्यवाद। आणि 10 वॉरियर्स वरती पहिला ऑल आउट घेण्यात यशस्वी झाले। आवाज वायपर 17 गुण, 10 वॉरियर्स 13 गुण। अंतिम लढत आकाश गायकवाडची चढाई 4 गुणांची आघाडी आवाज वायपर संघाकडे। अभिजित भोयर ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता, फोर्स स्पीड लाईनकडे यशस्वी चढाई आकाश गायकवाडची। 1 गुण मिळणार 10 वॉरियर्सला। प्रत्युत्तर राज आचार्यचे। सुंदर पुन्हा एकदा यशस्वी चढाई आकाश गायकवाडची। 4 ऑपरेटर मी मागते। अनिरुद्ध भोसलेची चढाई 15-17 2 गुणांची आघाडी आवाज वायपर संघाकडे। ऋतिक पाटची चढाई 5चा डिफेन्स। अतिशय रंगतदार लढत, क्षणाक्षणाला उत्कंठा शिगेला पोहोचवणारा हा सामना। बोनस हाफ असेल ऋतिक पाटीलच्या चढाईसाठी। सुंदर असा टोटकचा प्रयत्न आहे, पाहूया। आता मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न, गिफ्ट केला 1 पॉइंट गौरव नाईकला। 1 गुण मिळणार 10 वॉरियर्सला। डू ऑर डायरेक्ट अनिरुद्ध भोसलेची चढाई। आता मात्र ऋतिक पाटील ऑलराउंडर परफॉर्मन्स अशा फायनल मॅच मध्ये कर्णधाराला साजे निष्ठेळी सुंदर असा अँगल वर किटकिट मध्यरक्षकाची सुरेख साथ। 17-17 3चा डिफेन्स आवाज वायपरचा। सुपर टॅकलची नामी सज्ज असतात आवाज वायपर्सकडे। चढाईची धुरा ऋतिक पाटील वरती। मंथन पात्रे डावा कोपरारक्षक। प्रत्युत्तर चिन्मय पाटील। पेड वॉरियर 17 गुण, आवाज वायपर 17 गुण। दोन्ही संघ समान गुणांवरती।
ॲडव्होकेट उमेशजी ठाकूर यांचा आजच्या अंतिम लढतीच्या दिवशी आगमन झालेला आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं उमेशजी ठाकूर आपलं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी सुंदर असा आवडलेला 2 गुण आवाज वाजवता सुपर टॅकल 2 गुण सुंदर अभिजित गोयल मैदानात येतोय. राज आचार्यची चढाई अतिशय सुंदर असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स राज आचार्यच्या माध्यमातून या अंतिम फेरीमध्ये बघायला मिळतोय. चढाईकरिता स्वतः राज आचार्य आपल्या सेवाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. आजच्या या समारोपाच्या दिवशी कबड्डी प्रेमी ॲडव्होकेट उमेशजी ठाकूर व्यासपीठात उपस्थित आहेत. मी डॉक्टर चित्राताईंना विनंती करतो की आपण उमेश ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि आभार व्यक्त करायचे आहे. आजच्या या समारोपाच्या दिवशी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यात. धन्यवाद. आकाश गायकवाडची चढाई 5चा डिफेन्स 2 गुणाची आघाडी आवाज वायपर्सकडे. प्रत्येक चढाईमध्ये लढाई होते. क्षणाक्षणाला क्रीडा रसिकांची उत्कंठ शिगेला पोहोचते असा सामना. 5चा डिफेन्स आकाश गायकवाडची चढाई अभिजित भोईवरती अटॅक परंतु रिक्तास के मागे फरकला. प्रत्युत्तर चिन्मय पाटीलचं डो और डायरेक्ट बोनस वन असेल या चढाईसाठी. चिन्मय पाटीलची चढाई मध्यरक्षकाला घ्यायचा प्रयत्न. यशस्वी चढाई गौरव पाटीलला अचूक घेरला. रनिंग हँडबॅग प्रत्युत्तर ऋतिक पाटीलचं 3 गुणाची आघाडी आवाज वायपर्सकडे 20-17. कर्णधार ऋतिक पाटीलची चढाई 6चा डिफेन्स बोनस गुणाची कमाई. यशस्वी चढाई ऋतिक पाटीलची. प्रत्युत्तर राज आचार्यचं 5चा डिफेन्स बोनस ऑफ असेल राज आचार्यसाठी. अठरा 20 2 गुणाची आघाडी. पुन्हा एकदा कर्णधार ऋतिक पाटील. सुंदर चिन्मय पाटीलला घेरलं. ऋतिक पाटीलला यशस्वी चढाई. पुन्हा एक गुणाची कमाई 3 वाढवण्यासाठी 19-20. रिक्तास के मागेपर्यंत प्रत्युत्तर आकाश गायकवाड 5चा डिफेन्स अतिशय फोनवर चढाई होती. फक्त सजग होतं क्षेत्ररक्षण. विकता असते मागेपर्यंत प्रत्युत्तर राज आत्तारीचं डोअर डायरेक्ट 6चा डिफेन्स बोनस ऑन असेल या चढाईसाठी. आवाज वायपर्ससाठी ऋतिक पाटीलची चढाई. गावासोबत निश्चित सहाय्य करत असेल कर्णधार. सामना जर आपण पाहिलं तर पेन वॉरियर्स 19 आवाज वायपर्स 21. 2 गुणांनी निश्चितच आघाडीवरती आहे आवाज वायपर्स.
परंतु पेन संघाच्या माध्यमातून कमबॅक केला जाईल यामध्ये शंका नाही. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असल्याचा सामनाधिकाऱ्यांचा इशारा. लास्ट बॉल करेक्ट टू गो. अनिरुद्ध भोसलेवरती दारोदार चढायची 5चा डिफेन्स 19-21 2 गुणांची आघाडी आवाज वायपर्सकडे. शेवटच्या क्षणाच्या चढाईपर्यंत या सामन्याचा निकाल अवलंबून असतात. अतिशय रोमांचक लढत. पहिल्या रायगड कबड्डी लीग 2025च्या अंतिम लढत अंतिम सामना यशस्वी अनलिमिटेड आयोजन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ॲडव्होकेट अस्वलजी पाटील आणि डॉक्टर चित्राताई पाटील सर्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य दूर आला. आकाश गायकवाडची चढाई 2 ऑल डायरेक्ट. अंतिम टप्प्यावर आलेला सामना यावेळी मात्र आकाश गायकवाड सक्सेसफुल ठरतो या मैदानामध्ये. निश्चितच शेवटची 4 मिनिटं असतील सामना संपायला आणि ही 4 मिनिटं आपल्याला सांगून जातील की ह्या रायगड कबड्डी लीग पर्व पहिलं 2025चा अंतिम विजेता संघ कोणता संघ ठरतोय. ही येणारी 4 मिनिटं आपल्याला सांगून जातील. अतिशय भव्यपणे दिव्यपणे परिपूर्ण असलेला सोहळा अंतिम टप्प्यामध्ये येतोय आणि निश्चितच आवाज वायपर्स आणि पेन वॉरियर्स हे 2 संघ आमने सामने अस्तित्वाची लढाई देताना आपल्याला बघायला मिळत आहे. चढाई करता यावेळेस मात्र सज्ज झालाय आकाश गायकवाड. 5चा डिफेन्स असेल. बघूया कितपत गुणांची लूट त्याच्या माध्यमातून केली जाते. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. कितपत प्रयत्न करतोय. आवाज वायपर्स मात्र सज्ज असेल. पेन वॉरियरची 2 गुण मिळणार पेन वॉरियरचा यशस्वी चढाई 22-21. आता मात्र 1 गुणांची आघाडी पेन वॉरियर्सकडे आलेली आहे. परंतु कबड्डीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. नवीन खेळाडू सबस्टिट्यूट केलेला डोअर डायरेक्ट. चढाई सुपर टॅकलची लावण्यासाठी आवाज वायपर्सकडे 2चा डिफेन्स. चढाई 23-23. या खेळाडूकडून निश्चितच अधिकच्या अपेक्षा असतील संघाला. प्रत्युत्तर आकाश गायकवाडचं. सामना संपायला शेवटचे काही क्षण शिल्लक आहे. पहिल्या रायगड कबड्डी लीगचा अंतिम सामना कसा असावा तर शेवटच्या क्षणापर्यंत क्रीडा रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. मन रिझवणारा हा सामना अंतिम लढत पेन वॉरियर्स वर्सेस आवाज वायपर्स. 4चा डिफेन्स आकाश गायकवाडची चढाई. पुन्हा एकदा अनिरुद्ध भोसले. लास्ट 1 मिनिट टू गो. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. यावेळेस मात्र निश्चितच कॉन्फिडन्स लेवल फार चाललाय कॉन्फिडन्सला. बघूया कितपत यश मिळते. आणि भोसले यशस्वी चढाई जरूर 200 शीशे की 4 बात
ओव्हरवॉच आकाश गायकवाडची लढाई 24-23 एक गुणाच्या आघाडी आवाज वायपसकडे कबड्डीचा खूप या ठिकाणी घुसतोय आणि आकाश गायकवाड किनार सकाळच्या मनाचा काही झालाय यशस्वी लढाई ट्रेन वॉरियर्ससाठी एक नंबर आवाज वायपाचा आयकॉन ट्रेन वॉरियर्ससाठी ठरला होता आकाश गायकवाड आणि आकाश गायकवाडची ही सगळ्यात शेवटची लढाई असेल अंकल प्रयत्न करून प्राप्त झाला आणि मला 30 विरुद्ध 25 5 गुणांनी